आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। वैभव खेडेकर यांनी घेतली शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची भेट। गावतळे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचासह सदस्यांनी केला शिवसेनेत प्रवेश। ICS महाविद्यालयात महाविस्तार AI ॲप बाबत जनजागृती। रोटरी स्कूलमध्ये प्राध्यापिका ऋतुजा जोशी यांचं मार्गदर्शनपर सेमिनार संपन्न। पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात मोठा अपघात। सविस्तर वृत्त। खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू असताना महायुतीतील प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती असल्यामुळे राजकीय समीकरणे चांगलीच रंगली। महाराष्ट्रातील महायुतीचा नगराध्यक्षपदाचा पहिलाच उमेदवारी अर्ज खेड नगर परिषदेमध्ये दाखल झाला होता। अर्ज दाखल करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष उपस्थित होते। मात्र भाजपचे प्रमुख नेतृत्व असलेले वैभवजी खेडेकर या दरम्यान उपस्थित नसल्याने शहरात विविध चर्चा रंगत होत्या। याच पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी वैभव खेडेकर यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह महायुतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांची भेट घेतली। या भेटीनंतर ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्यात येणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। त्यामुळे आता खेड शहरातील लढत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांमध्ये होणार आहे। आजच्या या महत्त्वपूर्ण भेटीमुळे महायुतीचा खेड नगर परिषदेवरील विजय निश्चित झाला असून खेड नगर परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा मार्ग मोकळा झालाय। यावेळी शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावतळे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ संविधी विनोद पवार, उपसरपंच NY पवार, ग्रामपंचायत सदस्य राम पवार, कविता पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दापोली मतदारसंघाचे आमदार, राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विकासाची कास धरत नुकतंच योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत उबाटा गटातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। या पक्ष प्रवेशाने जालगाव जिल्हा परिषद गटात आणि टेटवली पंचायत समिती गणात शिवसेना पक्षाची राजकीय ताकद निश्चितच वाढली आहे। यावेळी तालुका प्रमुख उन्मेष राजे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ, उपविभाग प्रमुख उत्तम पवार, शाखा प्रमुख सुरेश पवार, युवासेना प्रमुख विनय पवार, प्रदीप म्हापती आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गावतळे विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना महाविस्तार AI ॲप बाबत सविस्तर माहिती देण्यात आली। शेती संबंधित माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आलं असून हे ॲप विशेषतः शेतकरी बांधवांसाठी, शेती व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। या ॲपद्वारे कृषी विषयक सल्ला मिळतो, हवामानाचा अंदाज देखील मिळतो, सर्व पिकांची माहिती मिळते, रोगांचं पद्धतशीर नियोजन करता येतं, खते, बियाणे याविषयी माहिती मिळते, तसेच यामधून कृषी संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी एक चॅट नोट ही विकसित करण्यात आला आहे। महाविद्यालयातील सुमारे 350 विद्यार्थ्यांनी हे ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलं। या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी RS माळी तसेच त्यांचे सर्व पथक उपस्थित होतं। यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता औटी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना या ॲपची माहिती आपापल्या गावात घरोघर पोहोचवावी असं आवाहन केलं।
बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्राध्यापिका ऋतुजा जोशी यांचं करिअरच्या विविध संधी या विषयावर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीचं मार्गदर्शनपर शिबिर उत्साही वातावरणात संपन्न झालं। प्रमुख मान्यवर ऋतुजा जोशी यांचं स्वागत रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुस्तकरूपी भेट देऊन करण्यात आलं। ऋतुजा जोशी या DES विद्यापीठ पुणे या ठिकाणी तज्ञ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी करिअर्सच्या विविध संधी या विषयावर अनेक प्रशिक्षण सत्रे घेतली आहेत। या शिबिराप्रसंगी उपस्थित 11वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्या इंडस्ट्रीजमध्ये अनेक करिअर्सच्या संधी उपलब्ध आहेत। जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही। आपलं करिअर निश्चित करून त्याकडे विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्ण वाटचाल केली पाहिजे। प्रत्येकानं आपला कोणताही एक छंद जोपासला पाहिजे। तसेच आपलं काम व्यवस्थित कसं घडवावं, आपलं व्यक्तिमत्व कसं घडवावं याबद्दल विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केलं। सदरच्या शिबिर प्रसंगी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ सरिता भारती यांनी केलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मार्गदर्शनपर शिबिराला शुभेच्छा दिल्या। मी DES पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे, इकॉनॉमिक्स शिकवते। स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेसची मी प्रोफेसर आहे आणि इथे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्टुडंटना करिअर काउन्सिलिंगसाठी वर्कशॉप घ्यायला मी आज आले होते अँड दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स। सगळे स्टुडंट खूप मस्त आहेत आणि खूप सारे इंटरॅक्टिव्ह सेशन झालं अँड आय एम रिअली हॅपी अबाउट इट। थँक्यू। पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात मोठा अपघात घडला। एका अवघड वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थार गाडी 500 फूट दरीत कोसळली। या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ड्रोनच्या माध्यमातून इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे। बचाव पथक घटनास्थळी दाखल झालंय। आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाहीये, परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथे सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक 400 ते 500 फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे। त्यातनं आता 4 जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत। सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे। ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे बोरज येथे महाविस्तार AI या ॲप विषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला। ज्ञानदीप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आयोजित विशेष उपक्रमात कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या महाविस्तार AI या नव्या ॲपबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी अधिकारी JK शिंदे उपस्थित होते। त्यांचं स्वागत प्राध्यापक डॉक्टर उमेश कुमार बागल यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमात महाविस्तार AI ॲपची वैशिष्ट्ये, कृषी क्षेत्रातील त्यांचे उपयोग, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। या ॲपचा उपयोग कसा करावा, पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज, कीड नियंत्रण आणि सरकारी योजनांची महत्त्वपूर्ण माहिती आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना देऊन ज्ञानदीपच्या विद्यार्थ्यांनी कम्युनिटी कनेक्ट कार्यक्रमाअंतर्गत कृषीदूत म्हणून काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रिया बावकर यांनी केलं। यावेळी कृषी अधिकारी जाधव, राजपूत, गवते तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लठ्ठा,
संस्थेचे सर्व सभासद आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने यावर्षी प्रथमच शिक्षक आणि अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. अत्यंत कमी कालावधीत आणि अल्प नियोजनात या स्पर्धा होत असल्या तरी शिक्षकांसाठी याचं आयोजन करण्यात आलं असल्यामुळे याचा आनंद शिक्षकांमध्ये पाहायला मिळाला. शिक्षकांच्या सर्व गुणांना स्पर्श करणाऱ्या अशा एकूण 45 स्पर्धा घेतल्या जात आहेत. अशा स्पर्धेपैकी खेड तालुक्यातील शिक्षकांसाठीच्या तालुकास्तरीय सुगम गायन स्पर्धेत 18 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुसाड शाळेचे मुख्याध्यापक सुरेश तांबे यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत. स्पर्धेचं परीक्षण सौ पंडित मॅडम आणि केतन पाटील यांनी केलं. प्रथम क्रमांक प्राप्त गायक सुरेश तांबे यांचं खेडचे गटशिक्षण अधिकारी विजयबाई, शिक्षण विस्तार अधिकारी विद्या गुजर, केंद्र प्रमुख सहकारी शिक्षक वृंद आणि पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते प्रदीप पवार यांनी अभिनंदन केलं. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड शाखा खेड आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मुकादम लँडमार्क येथील द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी शाखा खेड येथे अद्ययावत मशीन आणि तज्ञ नेत्र स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. खेड भरणे नाका येथील यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून मानसोपचार तज्ञ डॉक्टर गजानन अवघडे उपचार करणार आहेत. या शिबिराचा मोठ्या संख्येनं लाभ घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी 97 69 76 71 52 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या शाखा शिवाजीनगर खेड शाखेच्या कार्यालयाचं स्वमालकीच्या नूतन वास्तूमध्ये स्थलांतर होत असून या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या प्रसंगी उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक दिनकर मोहिते, सुरेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक सर व्यवस्थापक सुनील निकम, शाखा व्यवस्थापक विनायक थरवळ आणि संपर्क अधिकारी विशाल बागवे यांनी केलं आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.